काळजीपूर्वक ऐका. 90% रोग बरे करण्यासाठी 35 घरगुती उपाय. उष्णतेमुळे शरीराची आग होत असेल तर चिंचेचा कोळ अंगावर चोळल्याने शरीराची आग शांत होते. केस तुटायला लागले असतील तर 10 ग्रॅम कापूर 100 ग्रॅम देशी तेलात मिसळून लावा. केस फुटणे थांबेल. दिवसातून 2 ते 3 वेळा टोमॅटोचा रस पिल्याने तापामुळे येणारी तहान शांत होते. लसूण व लिंबाचा रस एकत्र करून रात्री केसांना लावल्यास आणि सकाळी कोमट पाण्याने केस धुतल्यास उवा मरतात. लहान मुलाच्या पोटात दुखत असेल तर हिंग नाभीवर लावा. सर्दी होत असल्यास कोमट पाण्यात मध घालून प्यावे, आराम मिळेल. कांदा बारीक करून नाभीवर लावल्याने अतिसारात फायदा होतो. हिचकी आल्यास काथीचा रस, मध आणि पिंपळ एकत्र सेवन केल्यास फायदा होतो. आंबा पचत नसेल तर थोडे मीठ खावे. जर लूज मोशन थांबत नसेल तर थोडे भाजलेले जिरे खा. तुमचे ओठ फाटलेले असतील तर नाभीमध्ये मोहरीचे तेल लावा. 250 मिली पाण्यात साखर आणि जिरे मिसळून विषबिलाची फळे पिल्याने सर्दी आणि पित्तामध्ये फायदा होतो. कच्ची भेंडी साखरेसोबत 7 दिवस सेवन केल्याने धातू रोग बरा होतो. कढीपत्ता खाल्ल्याने कॅन्सर होत नाही. रोज सकाळी डोळे न धुता डोळ्यांना लाळ लावल्याने दृष्टी कमी होत नाही. पांढऱ्या मिठाऐवजी नेहमी सैंधव मीठ वापरा. सांधेदुखीच्या वेळी मोहरी व लसूण तिळाच्या तेलात शिजवून त्या तेलाने मालिश केल्याने आराम मिळेल. टरबूज पोटाच्या समस्या दूर करते. गुलाबाच्या फुलांचा वास घ्या, यामुळे डिप्रेशन कमी होईल. रोज 10 ग्लास पाणी प्या. चेहऱ्याचे आजार कधीच जवळ येणार नाहीत. कच्च्या डाळिंबाचा रस प्या, यामुळे चरबी कमी होईल. उसाचा रस पिल्याने उचकी येणे थांबते. कोबी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. ज्या ठिकाणी खाज येते त्या ठिकाणी कांदा मळून लावा, खाज नाहीशी होईल. बदामाचे तेल गालावर लावा, तुमचे गाल मऊ होतील. केस लहान असल्यास कोरफडीचा रस पाण्यात मिसळून केसांना लावा. रात्रीच्या जेवणानंतर काही वेळ चालायला पाहिजे. काकडी हृदयाचे ठोके नॉर्मल ठेवते. द्राक्ष प्रत्येक अवयवांचे आजार दूर करते. अर्धा चमचा देशी तूप आल्याच्या रसात मिसळून रोज सकाळ संध्याकाळ 1 चमचा पिल्याने पाठदुखी बरी होते. मेथीचे दाणे वापरल्याने छातीत दुखणे आणि कफ बनणे या आजारापासून बचाव होतो. मुलांमध्ये दररोज तुपाचा वापर केल्याने स्मरणशक्ती सुधारते. जुलाबामुळे वेदना होत असल्यास 2 ग्रॅम आवळा पावडर कोमट पाण्याने दिवसातून 4-5 वेळा घ्यावी. हे आतड्याची हालचाल कमी करते, ज्यामुळे वेदना कमी होतात. चेहऱ्यावर काळे पिगमेंटेशन ही महिलांमध्ये विशेषतः रजोनिवृत्तीच्या वयात सामान्य तक्रार असते. जायफळ दुधात चोळून अशा भागांवर लावल्यास फायदा होतो. बद्धकोष्ठतेसाठी 1 चमचा देशी तूप आणि अर्धा चमचा सैंधव मीठ कोमट पाण्यात मिक्स करा आणि हे पाणी हळूहळू प्या. नैसर्गिक घरगुती उपाय असल्यामुळे याचा तुम्हाला त्रास होणार नाही. तर मित्रांनो, या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कृपया कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.